39 वर्ष शिवसेना पक्षामध्ये काम केलं. प्रत्येक वेळी मला वेगवेगळे आश्वासन दिले. मला हे सगळं अपमानजनक आहे, मनाला पटणारं नाही. सुखदुःखामध्येही जर पक्ष आपल्या मागं नाही, नेते आपल्या पाठीमागं नाहीत, शहराची अत्यंत बकालाची अवस्था होत आहे. तर हे शहर जर चांगलं करायचं असेल, तर स्थानिक आमदार हे शिंदे साहेबांचे आहेत, अर्जुनरावजी खोतकर साहेब. माझे मित्र आहेत ते. नगर परिषदेमध्ये मी 30 वर्ष जवळपास नगरसेवक, दोनदा नगराध्यक्ष होतो. त्यामुळं मला या शहराची खडानखडा माहिती आहे. 39 वर्ष शिवसेना पक्षामध्ये काम केलं. शहरप्रमुख, उपजिल्हाप्रमुख आणि जिल्हाप्रमुख या तिन्ही पदांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये शिवसेना बळकट करण्याचं आणि शिवसेना वाढवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. परंतु प्रत्येक वेळी मला वेगवेगळे आश्वासनं दिले. मला निवडणुकांच्या अनुषंगानं शेवटी मी राजकारणी माणूस आहे. मलाही महत्त्वाकांक्षा आहेत. लोकांच्याही भावना आहेत, लोकांच्याही अपेक्षा आहेत. आणि मला प्रत्येक वेळी तुम्हाला एम-एल-सी करू, तुम्ही थांबा, निवडणुकीच्या तिकिटांच्या वेळेस असं आश्वासन मिळायचं आणि प्रत्यक्षात त्याचा अंमल होत नव्हता. तर ठीक आहे, आता ते जरी झालं तर मला एका मंडळावर माझी नियुक्ती केली आणि माझं ते मंडळ 3च महिन्यामध्ये बरखास्तही करण्यात आलं. हे सगळं अपमानजनक आहे, मनाला पटणारं नाही आणि म्हणून मी खूप मानसिकदृष्ट्या व्यथित होतो. आणि त्यानंतरही मग हा विचार केला की मी आजारी असताना मला माननीय एकनाथराव शिंदे साहेबांचा फोन येतो. ते मला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी येतात आणि माझ्या पक्षाच्या नेत्यांकडनं काहीच विचारणा होत नाही. सुखदुःखामध्येही जर पक्ष आपल्या मागं नाही, नेते आपल्या पाठीमागं नाहीत, तर मग माणसाच्या मनाची कुचंबना होती आणि म्हणून मी हे ठरवलं की एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व जे कार्यकर्त्यांशी समरस असतं, जे कार्यकर्त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतं. आणि आता आपल्याला पुढं दुसरं महत्त्वाचं आहे, की इकडं काही मिळत नाही ते जाऊ दे, पण जनतेसाठी तरी काही करता येईल. या शहरामध्ये खूप मोठे प्रश्न आहेत. शिंदे साहेब हे एक चांगलं नेतृत्व आहे आणि मग जालना शहराच्या विकासाच्या अनुषंगानं मला शिंदे साहेबांनी सांगितलं, की तुम्ही कुठलाही प्रस्ताव आणा, मी तात्काळ मंजूर करेल. त्यांच्या शब्दावर मला पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून मग मी शिंदे साहेबांकडे जायचं ठरवलं. नाही, मी आश्वासन वगैरे मला फक्त आता गावाच्या विकासाचा विषय माझ्या डोळ्यापुढं. जालना शहराची अत्यंत बकालाची अवस्था होत आहे. तर हे शहर जर चांगलं करायचं असेल, तर स्थानिक आमदार हे शिंदे साहेबांचे आहेत, अर्जुनरावजी खोतकर साहेब. माझे मित्र आहेत ते. आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसारखं धडाडीचं नेतृत्व आहे. त्यांच्याकडं नगर विकास विभाग म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांनाही आणि शहरातल्या लोकांनाही जर आपल्याला न्याय द्यायचा असेल, तर शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणं हे अपरिहार्य आहे. आता मी अनेक वर्ष नगर परिषदेमध्ये काम केलं. नगर परिषदेमध्ये मी 30 वर्ष जवळपास नगरसेवक, दोनदा नगराध्यक्ष होतो. त्यामुळं मला या शहराची खडानखडा माहिती आहे. या शहराच्या विकासासाठी नेमकं काय करायला पाहिजे याचं व्हिजन माझ्याकडं आहे. आणि शिंदे साहेब आहेत, इथं अर्जुन खोतकर साहेब आहेत. आणि म्हणून नक्कीच पक्षातल्या सर्व घटकांना सोबत घेऊन या शहराचा विकास आम्ही करू.